कारणाचे 3 प्रकार सांगितले होते, समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण. त्यापैकी समवायी कारणाचा विचार झाला आणि असमवायी कारणाचा विचार चालू आहे. काल आपण असमवायी कारणाचा बराच विचार केलेला आहे. मूळचं जे लक्षण आहे कार्येन कारणेन वा सह, त्याचंच रूपांतर झालं होतं. काय लक्षण केलं होतं? समवाय संबंधावच्छिन्न कार्यानिरूपिता समवाय स्वसमवायी समवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्न कारणता तदाश्रयत्वम् असमवायी कारणस्य लक्षणम्. लक्षात आलं? हे असमवायी कारणाचं काय झालं होतं? लक्षण. आणि 2 उदाहरण दिलेली आहे मूळमध्ये. एक उदाहरण आहे तंतु संयोग पटस्य, अर्थात पटाचं समवायी कारण कोण? तंतूंचा संयोग. यावरून हे लक्षात येतं की कोणत्याही जन्य द्रव्याकरिता असमवायी कारण जर असेल तर कोण? अवयवांचा संयोग. जसं घट जन्य द्रव्य आहे, त्याकरिता असमवायी कारण कोण? कपालयाचा संयोग. पट कार्य आहे, द्रव्य आहे, जन्य द्रव्य आहे, त्याकरिता असमवायी कारण कोण? त्या पटाचे अवयव जे तंतू, त्या तंतूंचा संयोग. हे सांगितलं बरोबर. आणि जे दुसरं उदाहरण दिलेलं आहे तंतुरूपम पटरूपस्य, आहे की नाही? त्यात एक कार्य आहे, एक असमवायी कारण आहे. कार्य कोण आहे? पटाचे रूप. आणि कारण कोण आहे? असमवायी कारण तंतूचे रूप. बरोबर आहे की नाही? तर पट हा काय आहे? अवयवी. आणि तंतू हे काय आहे? अवयव. लक्षात आलं? पट काय आहे? अवयवी आणि तंतू अवयव. यावरून हे ठरलं काय? अवयवी गुणाकरिता अवयवाचे गुण हे असमवायी कारण असतात. काय काय? अवयवी गुणाकरिता अवयवाचे गुण असमवायी कारण असतात. लक्षात आलं? सांगा बघू. समजा उदाहरणार्थ घट तुमच्या समोर आहे. घटाच्या ठिकाणी काय आहे? घटाचं रूप आहे. घटाचं रूप. तर घट रूपाकरिता असमवायी कारण कोण होऊ शकतं बरं? कपालाचे रूप. लक्षात आलं की नाही? काय? कपालाचं रूप. कारण अवयवी आहे कोण? घट. अवयव आहे कोण? कपाल. लक्षात आलं? आता समजा कल्पना करा तुमच्या समोर एवढं मोठंसं गुलाबाचं फूल आणून ठेवलं आहे आणि तुम्ही घेतलं, त्याला फार सुगंध आहे. बरोबर आहे की नाही? गंधगुण आहे. मग त्या पुष्पाच्या ठिकाणी जो सुगंध किंवा गंध नावाचा गुण आहे त्याकरिता असमवायी कारण कोण असेल बरं? पुष्प अवयवी आहे. कमळाचं फूल, या गुलाबाचं फूल हे काय आहे? अवयवी. त्याच्याकरिता असमवायी कारण कोणाकरिता? सुगंधाकरिता. सुगंध नावाचं कार्य घेतला होता त्याच्याकरिता असमवायी कारण कोण? विचार करा. फुलाच्या पार्ट शोधा. अवयवी पुष्प आहे की नाही? त्याचे पार्ट कोण? पाकळ्या. पाकळ्याचा गंध, सुगंध, तो काय ठरेल? असमवायी कारण. लक्षात आलं की नाही? समजा आता तुमच्या समोर आणून ठेवला आंबा, आहे की नाही? अतिशय गोड आहे, सुमधुर आहे. बरोबर आहे की नाही? मग त्याच्या ठिकाणी रस नावाचा गुण आहे की नाही? तर अवयवी असं जे फळ आहे की नाही त्याच्या ठिकाणी रस आहे. मग त्या रसासाठी असमवायी कारण कोण बरं? त्या आंब्याचे जे कोणी पार्ट असतील, अवयव असतील, त्यांचा रस हा काय ठरेल? असमवायी कारण ठरेल. लक्षात आलं की नाही? कारण नियम काय आहे? अवयवी गुणाकरिता अवयवाचे गुण काय आहेत? असमवायी कारण आहे. लक्षात आलं ना? चला, आणखीन 2 उदाहरण दिले होते आपल्याला. आद्य पतन क्रियेकरिता असमवायी कारण कोण? गुरुत्व. आद्य संदन रूप जी क्रिया आहे, आद्य संदनात्मक क्रिया, तिच्याकरिता असमवायी कारण कोण? द्रवत्व. हे पण सांगितलं होतं. बरोबर. आता पुढं न्यायबोधिनीमध्ये कुठून राहिलाय? अवयवी गुणभूत पट रूपादौ. तोच विषय आला पहा. काय विषय चालला होता आपला?
अवयवी गुणाकरिता अवयवाचे गुण हे असमवायी कारण असतात. हा चालला होता ना विषय. मग अवयवी गुणभूत घटपट रूपादौ सापडलं. अवयवी गुणभूत कोण? अवयवी गुण म्हणजे अवयवी कोण झाला? घट किंवा पट. अवयवीचे गुण म्हणजे कोण? घटाचं रूप, पटाचं रूप. उदाहरण म्हणून बघा, अवयवी गुणभूत घटपट रूपादौ. लागलं काय पुढे? तू अवयव गुणीभूत कपाल तंतु रूपादेहे. आणि अवयव कोण? कपाल तंतु. अवयव गुणीभूत कपाल तंतु रूपादेहे स्वपर ग्राह्य कपाल तंतु रूपादी समवायी कपाल तंत्वादी समवेतत्व संबंधेन कारणत्वात्. ध्यान द्या. बघा चला, सोपं आहे, अवघड काहीच नाही. मुख्य नियम एवढाच. अवयवी गुणाकरिता अवयवाचे गुण जसं अवयवी घेतला पट, अवयव तंतु. अवयवी कोण? पट. अवयव कोण? तंतु. अवयवीचं रूप म्हणजे अवयवीचा गुण कोण? पटाचं रूप. त्याच्याकरिता असमवायी कारण आहे कोण? तंतूचे रूप. कोणत्या संबंधाने? स्व समवायी समवेतत्व संबंधाने. काय जी? स्व समवायी समवेतत्व संबंधाने. कसं? ध्यान द्या. कार्य कोण? पटाचे रूप. ते कुठं राहिलं? पटाच्या ठिकाणी. एक अधिकरण घेऊ आपण पट. पटाचं रूप समवाय संबंधाने कुठं आहे? पटाच्या ठिकाणी. त्या पटाच्या ठिकाणीच तंतूचं रूप घेऊन जायचं आहे की नाही? मग तंतूचं रूप असमवायी कारण आहे की नाही? मग पटाच्या ठिकाणी घेऊन जायचं. कसं नेता येईल? स्व समवायी समवेतत्व. स्व शब्दाने धरायचं. जे आपलं असमवायी कारण आहे ना त्याला पकडायचं स्व शब्दाने. असमवायी कारण इथं कोण आहे? तंतूचे रूप. स्व तंतु रूप. स्व समवायी तंतु रूप समवायी कोण? तंतु. तंतु रूपाचं समवायी कारण कोण आहे? तंतु. आणि स्वसमवायी समवेतत्व. स्वसमवायी समवेतत्व. स्व कोण? तंतुरूप. तंतुरूप समवायी तंतु समवेतत्व. काय? स्वसमवायी समवेतत्व. स्व तंतुरूप. स्व तंतुरूप. स्वसमवायी तंतुरूप समवायी. स्वसमवायी समवेतत्व. तंतुरूप समवायी तंतु समवेतत्व. काय? स्व तंतुरूप. स्वसमवायी तंतुरूप समवायी कोण? तंतु. त्या तंतूच्या ठिकाणी समवेतत्व म्हणजे समवाय संबंधाने विद्यमान पट आहे की नाही? या संबंधाने तंतूचं रूप गेलं कुठं? पटाच्या ठिकाणी. कोणत्या संबंधाने? स्वसमवायी समवेतत्व संबंधाने. स्व तंतूचे रूप. त्याचं समवायी कारण तंतू. आणि त्या तंतूमध्ये समवाय संबंधाने कोण आहे? पट. झालं लक्षात समज? बरोबर. आता उदाहरण दुसरं, घट आणि कपाल आहे की नाही? घट आणि कपाल. बरोबर. आता घ्यायचं घटाचं रूप आणि कपालाचं रूप. त्यात कार्य कोण? घटाचे रूप. त्या घट रूपाचं असमवायी कारण कोण? कपालाचे रूप. बरं लक्षात आलं? हा. कार्य कोण आहे? घटाचे रूप. ती घटाचं रूप समवाय संबंधाने कुठं आहे? घटाच्या ठिकाणी. त्याच घटाच्या ठिकाणी घेऊन जायचं कुणाला? कपालाच्या रूपाला. कोणत्या संबंधाने? स्वसमवायी समवेतत्व. स्व कपाल रूप. स्वसमवायी कपाल रूप समवायी कपाल. कपाल रूपाचं समवायी कारण कोण? कपाल. स्वसमवायी समवेतत्व. कपाल रूप समवायी कपाल समवेतत्व. त्या कपालाच्या ठिकाणी समवाय संबंधाने आहे कोण? घट. मग कपालाचं रूप सुद्धा घटाच्या ठिकाणी गेलं की नाही? त्यासाठी संबंध बनावा लागला आपल्याला. कोणता? समवायी समवेतत्व संबंध. लक्षात आलं ना? आता पंक्ती पहा पुन्हा.
अवयवी गुणभूत घट पट रूपादौ सापडलं. अवयवी गुणभूत, अवयवी असे जे घटपट त्याचे गुण जे रूप, तर अवयवी गुणभूत घटपट, अवयवी गुणभूत घटपट रूपादौ सापडलं. तू तर अवयव गुणीभूत, अवयव कोण आहे? कपाल तंतू. तर अवयव गुणीभूत कपाल तंतु रूपादेह, कपालाचं रूप तंतूचं रूप, रूपादेह कारण आहे. ते आता कारण आहे त्या ठिकाणी समवायी कारण आहे. कोणत्या संबंधाने? तो संबंध देऊ राहिले पुढं. स्वपद ग्राह्य कपाल तंतु रूपादी. स्वपदाने कोण घेतले जातात? कपालाचं रूप किंवा तंतूचं रूप, तेच दिलंय. मग स्वपद ग्राह्य कपाल तंतु रूपादी है की नाही? कपाल तंतु रूपादी आणि पुढे काय? समवायी. कपालाचं समवायी, तंतूचं नाही, त्याचं रूपाचं समवायी है की नाही? स्वपदाने कोण घेतलं? कपाल रूप, त्याचं समवायी कोण? कपाल. स्वपदाने कोण घेतलं? तंतूचं रूप, त्याचं समवायी कोण? तंतू. पंक्ती पहा. स्वपद ग्राह्य कपाल तंतु रूपादी समवायी, त्याचं समवायी कारण कोण? कपाल तंत्वादी, कपाल आणि तंतू. आणि त्या कपाल आणि तंतू मध्ये समवाय संबंधाने समवेतत्व संबंधेन एव कारणत्वात्, या संबंधानेच कारणता आहे. कुणाच्या ठिकाणी? कपाल रूपाच्या ठिकाणी, तंतू रूपाच्या ठिकाणी. ध्यान द्याजी. अवयवी गुणाकरिता अवयवाचे गुण काय आहे? ठीक. पुढचा प्रश्न. अवयवाचे गुण त्यांच्या ठिकाणी असमवायी कारण आहे ना? त्या असमवायी कारणतेचा अवच्छेदक संबंध कोण? स्वसमवायी समवेतत्व. तर डोकं पाण्यात नाही बुडायचं असतं, वर ठेवून पोहायचं. कळलं ना? हा. काय चाललं आपलं? अवयवी गुणाकरिता अवयवाचे गुण काय आहे? असमवायी कारण आहे. बरोबर. मग आता अवयवाचे गुण असमवायी कारण झाले की नाही? कारणता कुठं आली? अवयव गुणाच्या ठिकाणी. लक्षात नाही राहिलं का? अवयवी गुणाकरिता अवयवाचे गुण काय आहेत? कारण कोण? अवयवाचे गुण. कारण कोण? कारणता कुठे? अवयव गुणाच्या ठिकाणी. बरोबर. अवयव गुणाच्या ठिकाणी काय आहे? कारणता. त्या कारणतेचा अवच्छेदक संबंध कोण? समवायी समवेतत्व. बरोबर. आता पहा. अवयवाचे गुण कोणत्या संबंधाने अवयवी गुणाकरिता कारण आहेत? स्वसमवायी समवेतत्व संबंधाने. तीच आहे ना पंक्ती. चला. स्वपद ग्राह्य कपाल तंतु रूपादी समवायी कपाल तंत्वादी समवेतत्व संबंधेन एव कारणत्वा. पंक्ती लागली. पुढे. तत्संबंधावच्छिन्न कारणताश्रयत्वं. तत्संबंधावच्छिन्न कारणता. तत्संबंधावच्छिन्न. तत्संबंध स्वसमवायी समवेतत्व संबंधावच्छिन्न. स्वसमवायी समवेतत्व संबंधावच्छिन्न कारणता. आणि त्या कारणतेचा आश्रय कोण होईल? बरोबर आहे. अवयवाचे गुण आहे की नाही? कारणता कुठं राहिली? अवयवाच्या गुणाच्या ठिकाणी. कपालाचे गुण, तंतूचे गुण. तंतूचं गुण कोण? तंतूचं रूप, कपालाचं रूप. चला. तत्संबंधावच्छिन्न कारणताश्रयत्वं अवयव गुणभूत अवयवाचे गुण स्वरूप कपाल तंतु रूपादौ वर्तते. कपाल रूपाच्या ठिकाणी ती कारणता आहे, तंतु रूपाच्या ठिकाणी ती कारणता आहे. इति झालं. चला पुढे काय आता? असमवायी कारणाचं लक्षण संपलं. विचार झाला. बोला एक वेळेस. असमवायी कारणाचं काय लक्षण केलं होतं? समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित समवाय समवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्न कारणता तदाश्रयत्वं असमवायी कारणस्य लक्षणम्. है की नाही? या पद देऊन केलं चांगली गोष्ट आहे. नाही दिलं तरी अर्थ तोच आहे. पुन्हा एकदा बोला.
समवाय संबंधावच्छिन्न कार्यता निरूपित समवाय स्वसमवाय समवेतत्व अन्यतर संबंधावच्छिन्ना या कारणता तथाश्रयत्वम असमवायी कारणस्य लक्षणम. लक्षात आलं? चला मग पुढे काय आहे बरं? कारणाचे 3 प्रकार केले होते. समवायी कारण, असमवायी कारण, निमित्त कारण. तर समवायी कारणाचं लक्षण झालं, असमवायी कारणाचं लक्षण झालं, आता निमित्त कारण. मूळ मध्ये तद्वय भिन्नम कारणम निमित्त कारणम यथा तुरीवेमादिकं पटस्य तद उभय भिन्नम कारणम. तद उभय भिन्न, उभय भिन्न म्हणजे समवायी कारणाहून भिन्न, असमवायी कारणाहून भिन्न जेवढे काही कारण असतील त्या सर्वांना म्हणायचं काय? निमित्त कारण. आहे की नाही? जसं घट आहे की नाही, घटाकरिता समवायी कारण कोण? कपाल. आहे की नाही? वेदांत मतामध्ये घटाकरिता समवायी कारण कोण? माती. काही असू द्या, इथं आपलं कपाल घ्या तर कार्य कोण? घट. त्याचं समवायी कारण कपाल. घटाचं असमवायी कारण कोण? कपालद्वयाचा संयोग. आता समवायी कारण कपाल सोडले, असमवायी कारण कपालद्वयाचा संयोग, त्या दोघांना सोडून बाकीचे जेवढे कारण असतील ते सर्व काय? निमित्त कारण. कोण कोण उदाहरण? दंड, चक्र, लाल, चिवर, हे सारे काय आहे? निमित्त कारण आहे. पाहिलं कधी घट बनवताना? नाही, कुठंच नाही पाहिलं. अरे तुमच्या नशिबात नाही पाहिलं का? तुमच्या भागात आता असेल. मग आता आजकाल सर्व संपला. आई कुठं कुठं अजून चाक असतं, चाक फिरवतो तो कुंभार, मग तिथे माती ठेवतो, चिखलाचा गोळा, लईच घट बनतो 2 मिनिटात. कळलं? लहानपणी कुंभारवाड्यात जाऊन बघायचे सारी पोरं, असं ते करत होतं त्याचं काम पाहणारे भरपूर. आता जर तुम्हाला पाहायचं असेल तर युट्यूबवर पाहू शकता, त्यांनी ते ठेवलंय. लक्षात आलं? चला, लक्षात आलं? मग निमित्त कारण कळलं? न्यायबोधिनी पहा. निमित्त कारणम लक्षयती तद उभय भिन्नम इति. सापडलं? निमित्त कारणाचं लक्षण करत आहे मूळ ग्रंथकार तद उभय भिन्नम इत्यादी पंक्तीच्या समवायी कारण. न्यायबोधिनीकार मूळचंच लक्षण त्याचं विस्तार करून सांगतात व्यवस्थित. समवाय तर उभय भिन्न म्हणजे काय हो? स्पष्टीकरण करतात. समवायी कारण भिन्नत्वे सती असमवायी कारण भिन्नत्वे सती कारणत्वं निमित्त कारणस्य लक्षणम इत्यर्थः. बोला. समवायी कारण भिन्नत्वे सती असमवायी कारण भिन्नत्वे सती कारणत्वं निमित्त कारणस्य लक्षणम. झालं? समवायी कारणाहून भिन्न असावं, असमवायी कारणाहून भिन्न असावं आणि कारण असावं, त्याला आम्ही काय म्हणू? निमित्त कारण. आलं लक्षात? चला मग पुढे काय आता? तत् एतत् त्रिविध कारण मध्ये हेच ना, यद असाधारणम कारणम तदेव करणम. ठीक आहे ना? एतत् त्रिविध कारण मध्ये यद असाधारणम कारणम तदेव करणम. हा, मुख्य तर करणाचाच विचार चालू होता ना. कारण 4 प्रकारचा यथार्थ अनुभव सांगितला होता. प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शास्त्र. आणि त्या 4 प्रकारचे यथार्थ अनुभव अर्थात प्रमा, त्याच्याकरिता प्रमाण देखील किती? 4 सांगितलं होतं. तत्करणम अपि चतुर्विधम. तर त्या प्रमाचे करण 4 कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द. बरोबर आहे की नाही? पण मग तिथं जो करण शब्द आला होता तो कळत नव्हता आणि म्हणून तो कळण्याकरिता सारा झाला काय? विस्तार. करण कळण्याकरिता कारण सांगावं लागलं, आहे की नाही? कारण सांगितलं. असाधारणम करणाचं लक्षण केलं अगोदर. असाधारणम कारणम करणम. त्या करणाच्या लक्षणात कारण पद आलं, मग कारणाचं लक्षण करावं लागलं. कारणाच्या लक्षणात कार्यपद आलं, मग कार्याचंही लक्षण करावं लागलं. नंतर करण समजून सांगण्याकरिता कारणाचे भेद करावे लागले. समवायी कारण, असमवायी कारण, निमित्त कारण. आता 3 प्रकारचे कारण कळले ना, आता करण कळेल. कारण करणाचं मूळ लक्षण काय केलं होतं? असाधारणम कारणम करणम. तेच आता उपसंहार करतात. तद त्रिविध कारण मध्ये
सापडली पंक्ती. त्या ह्या 3 कारणामध्ये यद असाधारणम कारण, तिन्हीपैकी जे असाधारण कारण असेल तदेव कर्ण, त्यालाच करण असे म्हणतात. कळलं? चला पुढे. तदेतदिति यद असाधारण, न्यायबोधिनी, तदेतदिति यद असाधारणम इति. ठीक. व्यापारवत्वे सती इति अपि पूरणीयम. आहे ना बरोबर? न्यायबोधिनी म्हणतात की मूळ मध्ये जे करणाचं लक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये व्यापारवत्वे सती हे पद सुद्धा जोडायला पाहिजे, आहे की नाही? मग हे पद जर जोडलं तर लक्षण काय बनेल? व्यापारवत्वे सती असाधारण कारणम करणस्य लक्षणम. आहे की नाही? सरळ बोलायचं असं तर व्यापारवत असाधारणम कारणम करणम. व्यापार वालं असं जे असाधारण कारण त्याला म्हणायचं काय? करण. लक्षात आलं? आणि का बरं व्यापारवत हे पद जोडलं तुम्ही? नसतं जोडलं तर काय झालं असतं? तर सांगतायत स्वतः न्यायबोधिनीकार. व्यापारवत्वे सती इति अपि पूरणीयम अन्यथा. अन्यथा म्हणजे व्यापारवत्वे सती हे पद जोडलं नाही तर काय आपत्ती येईल, काय संकट येईल सांगतायत. हा अन्यथा, हा नामदेव, अन्यथा शब्दाचा काय अर्थ केला? इथं अन्यथा शब्द आलाय, त्याचा अर्थ काय केला सांग की. आत्ताच गेला, 1 सेकंद नाही झाला अजून, एक तर लवकर कसं काय विसरायचं? म्हणून माणसाने पाठात असलं पाहिजे, जेवताना जेवणावर असलं पाहिजे, जे जे काम ज्या ज्यावेळेस मनुष्य करतो ना त्या त्यावेळेस तिथंच असलं पाहिजे. शरीर ठेवून उपयोगाचं नाही. काय श्रोत्र इंद्रिय, त्याच्याबरोबर मनाचा संयोग, सारं लक्ष कुठे असलं पाहिजे? पाठात, आहे की नाही? अन्यथा शब्दाचा काय अर्थ केला? व्यापारवत्वे सती हे जर पद नाही दिलं हा तर काय होईल? तर काय होईल हे सांगतायत. कळलं? चला. अन्यथा, अन्यथा म्हणजे व्यापारवत्वे सती हे पद जोडलं नाही तर. अन्यथा तंतु कपाल संयोगयोः अतिव्याप्ती. बोला. तंतु कपाल संयोगयोः अतिव्याप्ती म्हणजे काय? ध्यानात घ्या आता. कार्य आहे पट. कार्य काय आहे? पट. बरोबर. आणि त्या पटाकरिता करण कोण हे आपल्याला शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? करण. बरोबर आहे की नाही? आणि करणाचं लक्षण काय केलं आहे? असाधारणम कारणम करणम. बरोबर. असाधारण कारणाला काय म्हणतात? करण. बरोबर आहे की नाही? आता पटाकरिता असाधारण कारण तंतू आहे की नाही? बरोबर. पटाकरिता असाधारण कारण तंतूंचा संयोग आहे की नाही? आहे. परंतु पटाकरिता करण म्हणून तंतू आहेत. पटासाठी करण कोण आहे? तंतू. परंतु जसे तंतु असाधारण कारण आहे पटाकरिता, तसा तंतूंचा संयोग सुद्धा असाधारण कारण आहे. मग तुम्ही असाधारणम कारणम करणम एवढंच जर करण्याचं लक्षण केलं तर ते लक्षण तंतूवर तर चाललंच, पण तंतूला सोडून कुठं चाललं? तंतू संयोगावर चाललं. म्हणजे काय हो राहिली? व्याप्ती हो राहिली. बरोबर आहे की नाही? ती अतिव्याप्ती झालेली पाहिजे याकरिता पद जोडलं. कोणतं? व्यापारवत्वे. बर. दुसरी गोष्ट, पटाकरिता असाधारण कारण तंतू आहेत की नाही? का बरं? तंतूपासून पटच बनतो, घट नाही, मट नाही. बरोबर आहे की नाही? त्याचप्रमाणे तंतूंचा संयोग सुद्धा पटाकरिता असाधारण कारण आहे की नाही? का बरं? त्या तंतूच्या संयोगापासून पटच बनतो, घट मट बनणार नाही, आहे की नाही? दुसऱ्या भाषेत, शास्त्रीय भाषेत जर बोलायचं झालं तर लक्षण केलं होतं बघा असाधारणाचं. साधारण कारणाचंही लक्षण केलं होतं आणि असाधारण कारणाचंही लक्षण केलं होतं. साधारण कारणाचं काय लक्षण केलं होतं आठवतं? कार्य. बरोबर आहे. कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणताश्रयत्वम साधारण कारणस्य लक्षणम. बोला. कार्यत्वावच्छिन्न
कार्यतानिरूपित कार्यतावच्छिन्न. कारणताश्रयत्व एकत्र जोडू शकतो, ध्यान द्या. कार्यत्वावच्छिन्न कार्यता म्हणजे कोणती कार्यता? कार्यत्वावच्छिन्न कार्य. मनुष्यत्वावच्छिन्न मनुष्य म्हणजे कोण? साडे मनुष्य. कळलं की नाही? आणि ब्राह्मणत्वावच्छिन्न मनुष्य म्हटल्यानंतर फक्त ब्राह्मण येतील, क्षत्रिय येतील का? नाही येणार, आहे की नाही? आणि क्षत्रियत्वावच्छिन्न मनुष्य म्हटलं तर क्षत्रिय येतील फक्त. तसं पटत्वावच्छिन्न कार्यता म्हटलं तर कोणती कार्यता? पटनिष्ठ कार्यताच घेतल्या जाईल, मठनिष्ठ कार्यता घेतल्या जाणार नाही. बर, मठत्वावच्छिन्न कार्यता असं जर म्हटलं तर कोणती कार्यता? मठनिष्ठच कार्यता घेतल्या जाईल, पटनिष्ठ कार्यता घेतल्या जाणार नाही. लक्षात येऊ राहिलं ना? परंतु कार्यत्वावच्छिन्न कार्यता म्हटलं तर यावत कार्यता, कारण घटभी कार्य आहे त्या ठिकाणी कार्यत्व आहे, पटभी कार्य आहे त्या ठिकाणी कार्यत्व आहे, मठभी कार्य आहे त्या ठिकाणी कार्यत्व आहे. पण कार्यत्वावच्छिन्न कार्यता म्हणण्यामध्ये काय? संपूर्ण कार्यता. लक्षात आलं की नाही? आणि संपूर्ण कार्यासाठी कारण फक्त 9च आहे. कोण? ईश्वर, ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा आदी आहे. लक्षात आलं? ध्यान द्या. मग आता साधारण कारणाचं लक्षण केलं होतं ना, काय? कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित या कारणता तदाश्रयत्व. कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित अशी जी कारणता, त्या कारणता आश्रयत्व बोला किंवा या कारणता तदाश्रयत्व. तदाश्रयत्व कुठे गेलं? कारणता आश्रयत्व कुठे गेलं? कोण कारण? कोणत्या कारणांच्या ठिकाणी? साधारण कारणाच्या ठिकाणी. कारण साधारण कारणाचं काय आहे? लक्षण. लक्षात नाही आलं का? काय बोला? कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता तदाश्रयत्व. त्या कारणतेचा आश्रय कोण आहे? ईश्वर, ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्राभाव, प्रतिबंधका भाव. लक्षात आलं? आता सांगा ध्यानद्याजी, घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता कुठं? घटत्वावच्छिन्न कार्यता घटाच ठिकाणी आहे, पण पुढचं ऐकायचं ना. घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता विचारली, कार्यता नाही विचारली. काय विचारली? कारणता. ती कारणता कुठं आहे असा प्रश्न आहे. दंड, चक्र, कुलाल या सर्वांच्या ठिकाणी आहे. लक्षात आलं? थोडक्यात काय? केवळ घटासाठी कारण कोण कोण? दंड, चक्र, कुलाल घटासाठीच कारण आहे ना. पटासाठी कारण आहेत का? नाही. मग घट केवळ पटासाठी कारण कोण किंवा केवळ घटासाठी कारण कोण असा प्रश्न केल्यावर जसं तुम्ही उत्तर देऊ शकता, काय? दंड, चक्र, कुलाल घटासाठीच कारण आहेत ना ते. मग फक्त याने भाषा बदलवली. केवळ घटासाठीच कारण कोण असं न विचारता काय विचारलं? घटत्वावच्छिन्न कार्यता. घटत्वावच्छिन्न घटनिष्ठच कार्यता आहे, तर निरूपित कारणता कुठं आहे असा प्रश्न आहे फक्त. कुठं? नाही लक्ष देऊ राहिलं का? घटत्वावच्छिन्न कार्यता कोणती कार्यता? घटनिष्ठ कार्यता. तर निरूपित कारणता, त्या कारणतेचा आश्रय कोण कोण? दंड, चक्र, कुलाल आहे की नाही. आणि हे लक्षण साधारण कारणाचं आहे का असाधारण कारणाचं आहे? असाधारण. कारण असाधारण कारणाचं लक्षण करताना काय केलं? कार्यातिरिक्त धर्म. मग इथं कार्यातिरिक्त धर्म कोण घेतला आपण? घटत्व. कार्यत्वातिरिक्त धर्म कोण घेतला? घटत्व. आणि म्हणून म्हटलं ना, घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता. दुसरं, पटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता कुठं? तुरी, वेम, तंतू, तंतू संयोग या सर्वांच्या ठिकाणी. बरोबर आहे की नाही? हे सुद्धा लक्षण साधारण कारणाचं का असाधारण कारणाचं? असाधारण. कळलं की नाही? आता ध्यान द्या. घटासाठी कपाल साधारण कारण की असाधारण कारण? असाधारण कारण आहे की नाही? काय? घटाकरिता कपाल असाधारण कारण. घटाकरिता कपालांचा संयोग साधारण कारण की असाधारण कारण? असाधारण कारण आहे, कारण घटासाठीच आहे ते, पटासाठी नाही. अर्थात या लक्षणाचा समन्वय असाधारण कारणाचं जे लक्षण आहे त्याचा समन्वय कुठं? कपालाच्या ठिकाणी.
कपाल संयोगाच्या ठिकाणी होतो की नाही? काय लक्षण? घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता स्वयत्व कुठं आहे? घटाच्या कपालाच्या ठिकाणी पण आहे, कपाल द्वय संयोगाच्या ठिकाणी पण आहे. म्हणजे काय? थोडक्यात असाधारण कारण कपाल बी आहे, असाधारण कारण कपाल द्वयाचा संयोग पण आहे. आणि तुम्ही करण्याचं काय लक्षण केलं मग? असाधारण कारणम करणम. असाधारण कारण करण असं जर तुमचं लक्षण आहे तर असाधारण कारण घटाकरिता कपाल बी आहे, कपाल द्वयाचा संयोग बी आहे. लक्षण करत आहात करणाचं, चाललं कपाल द्वयाच्या संयोगावर. पटाकरिता करण कोण? तंतू आहे ना. परंतु लक्षण काय तुमचं? असाधारणम कारणम करणम. लक्षण करत आहात करणाचं, तंतूवर जायला पाहिजे, पण आणखी कुठे चाललं? तंतूच्या संयोगावर. काय झाली? एवढं लक्षात आलं की नाही? ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद जोडलं. काय? किंवा व्यापारवत. आता व्यापारवत हे पद जोडलं ना तर अतिव्याप्ती होणार नाही. घटाकरिता करण कोण आहे? कपाल. कपाल घटाकरिता करण कोण आहे? कपाल. त्याच्यावर लक्षण जाईल. कारण कपाल हे असाधारण कारण बी आहे आणि व्यापारवाले बी आहे. आणि कोण व्यापार आहे? व्यापार कोण आहे तिथं? कपाल द्वयाचा संयोग हा व्यापार आहे. कपाल द्वयाचा संयोग हा काय आहे? व्यापार आहे. आणि त्या व्यापारवाला कोण झाला? कपाल. व्यापारवाला कोण आहे? कपाल. असाधारण कारण कोण आहे? कपाल. आणि म्हणून घटाकरिता करण कोण? कपाल. लक्षात आलं? मग म्हणजे कपाल द्वयाचा संयोग व्यापार आहे. कसं काय? म्हणजे व्यापाराचं लक्षण पहा. काय आहे व्यापाराचं लक्षण? तज्जन्यत्वे सती कपालजन्यत्वे सती. कोण? कपालापासून जन्य आहे. कोण? कपाल द्वयाचा संयोग. पहिलं पद व्यापारावर न्यायचं, नंतर तज्जन्य जनक आहे की नाही? कपाल तज्जन्यत्वे सती कपालजन्यत्वे सती. कपालापासून जन्य आहे. कोण? कपालाचा संयोग. तज्जन्यत्वे सती. पुन्हा तज्जन्य कपालजन्य. कोण? घट. त्या घटाचा जनक कोण आहे? कपाल द्वयाचा संयोग. आणि म्हणून कपाल द्वयाचा संयोग काय झाला? लक्षात आलं की नाही? आणि तो संयोग रूप व्यापार वाला कोण झाला? कपाल आहे की नाही? आता संयोग असाधारण कारण तर आहे. कपाल द्वयाचा संयोग हा असाधारण कारण तर आहे, पण व्यापारवाला कुठे आहे? त्याला कोण व्यापार आहे? व्यापारवाला नाही. म्हणून केवळ असाधारण कारणाला करण म्हणावं असं जर लक्षण केलं असतं तर अतिव्याप्ती होत होती. कुठं? कपाल द्वयाच्या संयोगावर. पण आता अतिव्याप्ती होईल का? नाही. कोणतं पद दिल्यामुळे अतिव्याप्ती होणार नाही? हे पद दिल्यामुळे आता अतिव्याप्ती होणार नाही. लक्षात आलं? उदाहरण दुसरं. कार्य आहे पट. कार्य कोण आहे? पटाकरिता असमवायी कारण, पटाकरिता असाधारण कारण तंतू आहे. पटाकरिता असाधारण कारण संयोगी आहे की नाही? आणि जर असाधारणम कारणम करणं एवढंच जर करण्याचं लक्षण केलं तर काय होईल? अतिव्याप्ती होईल. कुठं? बरोबर. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद दिलं. कोणतं? व्यापारवत हे पद दिलं. आता तंतू संयोगावर अतिव्याप्ती होईल का? बर. लक्षणावर लक्षण संबंध, लक्ष्यावर लक्षणाचा समन्वय होईल की नाही? लक्ष कोण आहे आपल्या इथं? करण कोण आहे इथं? तंतू. मग तंतूची काही लक्षण जाईल की नाही? कारण तंतू कसे आहेत? व्यापार वाले आहेत. तंतू करिता कोण व्यापार? तंतूचा संयोग. तंतू संयोग व्यापार आहे. तंतूचा संयोग रूप व्यापार वाला कोण? तंतू. आणि असाधारण कारण पण आहे. कोण? तंतू. आणि म्हणून पटाकरिता करण बनला. कोण? तंतू. आता तंतूचा संयोग व्यापार कसा? त्याच्यावर व्यापाराचं लक्षण घेऊन जाऊया. व्यापाराचं लक्षण केलेलं आहे काय? तज्जन्यत्वे सती तंतुजन्यत्वे सती. तंतू पासून जन्य आहे. कोण? संयोग. बरोबर. पुन्हा तंतू
तज्जन्य तंतुजन्य कोण? पट. आणि त्या पटाचा जनक कोण? तंतूचा संयोग. व्यापाराचं लक्षण तंतूच्या संयोगावर गेलं की नाही? आणि त्या व्यापारवाला तंतू संयोग हा व्यापार झाला. त्या व्यापारवाला कोण? तंतू. म्हणून तंतूवर आता कर्णाचं लक्षण गेलं. अतिव्याप्ती होणार नाही. कोणतं पद दिल्यामुळे कपालद्वय संयोगावर तंतू संयोगावर अतिव्याप्ती होणार नाही? व्यापार सती हे पद दिल्यामुळे अतिव्याप्ती होणार नाही. लक्षात आलं ना? पंक्ती पहा न्यायबोधिनीमध्ये. व्यापारवत्वे सती इति अपि पूरणीयम. लक्षात आलं? अन्यथा. अन्यथा म्हणजे व्यापारवत्वे सती हे पद दिलं नाही तर अन्यथा तंतू कपाल संयोगयोः अतिव्याप्ती. तंतू कपाल संयोग म्हणजे तंतूचा आणि कपाला संयोग असं नाही. तंतूंचा संयोग कपालाचा संयोग. दोन वेगवेगळे उदाहरण आहेत. कळलं? तंतू संयोगयोः अतिव्याप्ती, कपाल संयोगयोः अतिव्याप्ती असं करायचं. कारण का बरं सांगतात पहा. तंतू कपाल संयोगयोः अपि. मिळाली पंक्ती? काय? तंतू कपाल संयोगयोः अपि म्हणजे तंतू संयोगाच्या ठिकाणी पण कपाल द्वयाचा जो संयोग त्याच्या ठिकाणी पण काय आहे? असाधारण कारणत्व आहे. म्हणजे असाधारण कारण ते आहे का? कार्यत्वातिरिक्त घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता निरूपित कारणता आहे. कुठे? कपालद्वय संयोगाच्या ठिकाणी. कार्यत्वातिरिक्त धर्म पटत्व. कार्यत्वातिरिक्त धर्म कोण? पटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता आहे. कुठे? तंतू संयोग. अर्थात तंतूचा संयोग कपालद्वयाचा संयोग काय आहे? असाधारण कारण आहे. पंक्ती पहा. तंतू कपाल संयोगयोः अपि. सापडलं का? कार्यत्वातिरिक्त कार्यत्व धर्माला सोडून पटत्व घटत्वावच्छिन्नम प्रति. पटत्वावच्छिन्न पट है की नाही? पटनिष्ठ कार्यता. घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता है की नाही? पटत्वावच्छिन्न पटाकरिता घटत्वावच्छिन्न घटाकरिता ते असाधारण कारण आहेच. कार्यत्वातिरिक्त पटत्व घटत्वावच्छिन्नम प्रते कारणत्वात् असाधारणत्वम अस्ति. म्हणजे कपालद्वय संयोगाच्या ठिकाणी तंतूंच्या संयोगाच्या ठिकाणी असाधारण कारणत्व तर आहेच. अस्ति इति अतः तत्र करणत्व वारणाय. इति अत म्हणजे असं असल्यामुळे असाधारण कारणत्व त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे त्याच्यावर अतिव्याप्ती होईल. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पद जोडलं. कोणता? इति अत तत्र करणत्व वारणाय म्हणजे कर्णत्वाचं लक्षण त्याच्यावर जाऊ नये म्हणून व्यापारवत्वे सती इति करण लक्षणे विशेषणम देयम. व्यापारवत्वे सती हे कर्ण हे विशेषण करणाच्या लक्षणामध्ये दिलं पाहिजे. लक्षात आलं? स्पष्ट झालं जी? चला बोले म्हणे व्यापार काय आहे तर व्यापाराचं लक्षण देत आहेत न्यायबोधिनीकार. व्यापारत्वं च आहे ना. तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनकत्वम हे व्यापाराचं काय आहे? भवतीहि दंडजन्यत्वे सती दंडजन्य घटजनकत्वात् भ्रम्यादेः दंड व्यापारत्व. ठीक आहे जी? ध्यान द्या. कपालाकरिता घटाकरिता करण आपण कोण ठरवलं आतापर्यंत? कपाल. बरोबर आहे की नाही? काही अडचण नाही. कारण व्यापारवाला आहे कोण? कपाल. काही लोकांच्या मतामध्ये घटाकरिता करण कपाल न मानता त्यांनी दंड मानलाय. काय जी? दंड मानलाय म्हणजे असू द्या. तिथेही आम्ही लक्षणात समन्वय करून दाखवू. काही अडचण नाहीये. ज्यांच्या मतामध्ये घटाकरिता करण कपाल आहे तिथं समन्वय केलाच आहे आपण. ज्यांच्या मतामध्ये घटाकरिता करण दंड आहे तिथं सुद्धा लक्षणाचा समन्वय होईल. कसं? सरळ आहे. घटाकरिता दंड हा ध्यान द्या जी. घटाकरिता दंड हा असाधारण करण आहे की नाही? आता काय राहिलं फक्त दाखवायचं? व्यापारवाला पाहिजे. दंडाकरिता व्यापारही आहे म्हणजे कोण? भ्रमी. भ्रमण क्रिया ही काय आहे? व्यापार. चाकाचं भ्रमण दंडानेच करतो ना आपण. ती भ्रमणरूप क्रिया काय आहे? व्यापार. त्या व्यापारवाला कोण झाला? दंड. आणि दंड असाधारण कारण आहेच. गेलं करण्याचं लक्षण. व्यापारवत्वे सती असाधारण कारणत्व. गेलं नाही दंडाच्या ठिकाणी? आता ध्यान द्या.
व्यापार कोण सांगितलं इथं? भ्रमणरूप क्रिया. मग जर भ्रमणरूप क्रिया व्यापार आहे तर व्यापाराचं लक्षण तिच्यावर गेलं म्हणजे जाईल. काय लक्षण आहे व्यापाराचं? बोला. सज्जन्यत्वे सती व्यापार. तत् शब्दाने आता कोण घेणार आपण? दंड. तज्जन्यत्वे सती दंडजन्यत्वे सती. दंडापासून जन्य आहे कोण? भ्रमणरूप क्रिया. लागलं. दंड तज्जन्य दंडजन्य कोण? घट. आणि त्या घटाची जनक, घटाला उत्पन्न करणारी भ्रमणरूप क्रिया आहे की नाही? गेलं व्यापाराचं लक्षण. तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनक झालं की नाही? भ्रमणरूप क्रिया काय ठरली? व्यापार. आणि त्या भ्रमणरूप क्रिया वाला कोण झाला? कारण त्या क्रियेचं जनक कोण आहे? दंड आहे. व्यापार पद असाधारण कारण दंड आहे की नाही? म्हणून दंड काय? करण. कुणाकरिता? घटाकरिता. लक्षात आलं? पंक्ती पहा. भवती ही दंडजन्यत्वे सती आहे की नाही? दंडापासून लक्षण घटू राहिली व्यापाराचं. दंडापासून जन्य कोण? भ्रमणरूप क्रिया. दंडजन्यत्वे सती. पुढे दंडजन्य कोण? घट. पुढे पहा. दंडजन्य घट जनकत्वात्. दंडजन्य जो घट त्या घटाची जनक असल्यामुळे भ्रम्यादेहे दंड व्यापारत्व. भ्रम्यादी म्हणजे भ्रमणरूप क्रिया ही काय झाली? दंडाचा व्यापार. एवं अशा प्रकारे कपाल संयोग तंतु संयोगादेहे अपि आहे की नाही? कपालाचा संयोग तंतूचा संयोग देखील कपाल तंतू व्यापारत्व दिले बघा. अशा रीतीने कपालाचा संयोग सुद्धा व्यापार आहे. कुणाचा? कपालाचा. तंतूचा संयोग सुद्धा व्यापार आहे. कुणाचा? तंतूचा. ठीक. एवं याच रीतीने कपाल संयोग तंतु संयोगादेहे अपि कपाल तंतू व्यापारत्व म्हणजे कपालाचा व्यापार कोण? कपालद्वयाचा संयोग. तंतूचा व्यापार कोण? तंतूंचा संयोग. तंतु व्यापारत्वम. का बरं? लक्षण घटू राहिले पहा. कपाल तंतुजन्यत्वे सती आहे की नाही? अलग अलग करून कपालजन्यत्वे सती. कपालापासून जन्य आहे कोण? कपालद्वयाचा संयोग. तज्जन्यत्वे सती तज्जन्यजनकत्व. हे घटवायचं फक्त. कपाल तज्जन्यत्वे सती कपालजन्यत्वे सती कोण? कपालद्वयाचा संयोग. कपाल तज्जन्य कपालजन्य कोण? घट. आणि त्या घटाचा जनक आहे कोण? कपालद्वयाचा संयोग. आता तंतूच्या ठिकाणी तिथे घटवा. तंतु तज्जन्यत्वे सती तज्जन्यत्वे सती. तंतूपासून जन्य आहे कोण? तंतूचा संयोग. पुन्हा तंतु तज्जन्य तंतुजन्य कोण? पट. त्या पटाचा जनक आहे कोण? झालं व्यापाराचं लक्षण घटित झालं. चला. एवं सापडलं का? एवं कपाल संयोग तंतु संयोगादेहे अपि कपाल तंतु व्यापारत्व. लक्षण घटवतात. कपाल तंतु जन्यत्वे सती कपाल तंतु जन्य घटपट जनकत्वात् है की नाही? म्हणून व्यापार आहे कोण? कपाल द्वयाचा संयोग किंवा तंतूचा संयोग व्यापार आहे. करण लक्षणे सापडलं का? पुढे काय पंक्तीवाचा? हा करण लक्षणे. आता करणाचं काय लक्षण झालं एकंदरीत? बोला बरं. हा व्यापारवत्वे सती असाधारण कारणत्वम करणस्य लक्षणम. बोला. व्यापारवत्वे सती असाधारण कारणत्वम करणस्य लक्षणम. लक्षात आलं? किंवा सरळ सरळ व्यापारवत असाधारणम कारणम करणम. आता या लक्षणातून असाधारण पद वजा करा. लक्षण बोला. व्यापारवत कारणम करणम. कोणतं पद काढलं? असाधारण. काय लक्षण होतं अगोदर? व्यापारवत असाधारणम कारणम करणम. असाधारण पद बाजूला केलं. लक्षण काय राहील? व्यापारवत कारणम करणम. व्यापारवत कारणम करणम. लक्षात आलं की नाही? अर्थ काय होईल? व्यापारवाला जे कारण त्याला म्हणायचं करण. काय जी? व्यापारवालं कारण. असाधारण पद काढलं. व्यापारवाला काय पाहिजे आपल्याला? फक्त कारण. त्याला काय म्हणणार तुम्ही? म्हणजे एवढंच जर लक्षण केलं
अर्थात लक्षणामधून असाधारण पद जर वजा केलं तर लक्षणाची काय होईल आणि कुठं अतिव्याप्ती होईल बा सांगतात. ईश्वर काय दिलं, ईश्वर अदृष्टादेह, ईश्वरावर अतिव्याप्ती होईल. कुठे अतिव्याप्ती होईल, ईश्वरावर, ईश्वर इच्छावर, अदृष्टाधिकावर काय होईल, ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पद दिलं. कोणतं म्हणजे कशी काय अतिव्याप्ती होईल, अतिव्याप्ती दाखवावं लागेल ना. कोणतं पद काढल्यावर अतिव्याप्ती दाखवू राहिले, असाधारण. बरोबर. आता पहा, दोन परमाणू एकत्र आले म्हणजे काय होतो, द्वनुक तयार होतो. एकत्र येणं म्हणजे संयोग होणं. दोन परमाणूचा आहे की नाही काय होतो, संयोग. एकत्र येतात तेव्हा काय बनतो, द्वनुक बनतो. लक्षात आलं की नाही. पण एक परमाणू त्या ठिकाणी ठेवला, एक परमाणू या ठिकाणी ठेवला आहे, द्वनुक बनेल का, नाही. त्यांचा काय व्हायला पाहिजे, संयोग व्हायला पाहिजे. दोन्हीचा संयोग होण्याकरिता त्या परमाणूमध्ये अगोदर काय व्हावी लागेल, क्रिया. काय व्हावी लागेल, क्रिया. आणि याची यावत कार्याकरिता ईश्वर, ईश्वर इच्छा अधिक कारण आहेत की नाही, कारण आहे. मग त्या परमाणूच्या ठिकाणी होणारी जी क्रिया, त्या क्रिया कोणापासून उत्पन्न झाली, ईश्वर इच्छेने. कोणापासून उत्पन्न झाली, ईश्वर इच्छेने उत्पन्न झाली. कळलं की नाही. मग ईश्वर इच्छेपासून उत्पन्न आहे कोण, क्रिया. क्रिया होऊन दोन परमाणू एकत्र आले, द्वनुक तयार झालं. द्वनुक उत्पन्न होण्याकरिता सुद्धा कारण ईश्वर इच्छा आहे की नाही, आहे ना. काय आहे, ईश्वर इच्छा. बर. त्या म्हणजे ईश्वर इच्छेपासून द्वनुक पण उत्पन्न होऊ राहिला. आणि त्या द्वनुकाला उत्पन्न करण्याकरिता कारण अर्थात त्या द्वनुकाची जनक क्रिया आहे की नाही, क्रिया पण आहे. लक्षात आलं की नाही. मग आता पहा, काय व्यापार घेतली कोण, क्रिया आहे की नाही. व्यापार काय घेतली, क्रिया आहे की नाही. तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनकत्व. तत् क्रिया नाही, व्यापार आहे त्याच्यावर व्यापाराचं लक्षण घटवायचं आहे. तत् ईश्वर, तत् ईश्वर. तज्जन्यत्वे सती ईश्वर सती कोण, क्रिया. तत् ईश्वर. तज्जन्य ईश्वरजन्य कोण, द्वनुक. आणि त्या द्वनुकाची जनक कोण, क्रिया. कोणती, परमाणू ठिकाणी होणारी क्रिया. उदाहरण म्हणून घेतली आपण. कोण लक्ष द्या, व्यापाराचं लक्षण घटवत आहे आपण कुठं, परमाणूच्या ठिकाणी जी क्रिया, त्या क्रिया ही व्यापार आहे की नाही. क्रिया काय आहे, त्या व्यापाराचं लक्षण कुठं घटवायचं, क्रियेच्या ठिकाणी. क्रियारूप व्यापार कोणापासून उत्पन्न झाला, ईश्वर इच्छेने. त्या क्रियारूप व्यापाराने कुणाला उत्पन्न केलं, द्वनुकाला. लक्षात आलं एवढं. आता चला व्यापाराचं लक्षण बोला. तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनक व्यापार. ईश्वर. तज्जन्यत्वे सती ईश्वरजन्यत्वे सती कोण, क्रिया. बरोबर. तत् ईश्वर. तज्जन्य ईश्वरजन्य कोण, द्वनुक. द्वनुक कार्य. आणि त्या द्वनुकाची जनक क्रिया आहे की नाही. अर्थात क्रिया काय झाली, क्रियारूप व्यापारवाला कोण झाला, ईश्वर. क्रियारूप व्यापारवाला कोण झाला, ईश्वर. आणि तो कारणही आहे द्वनुकासाठी. आणि लक्षण काय आपल्या कारणाचं बोला, व्यापार कारणम. मग ईश्वर हा व्यापारवाला झाला आणि द्वनुकासाठी कारण तर आहेच आहे. नाही लक्षात आहे की नाही. मग व्यापार व कारण कोण ठरला, ईश्वर. मग ईश्वरला म्हणावं लागेल करण. द्वनुकासाठी करण कोणाला म्हणावं लागेल, ईश्वर करण आहे का, नाही. पण लक्षण गेलं की नाही, म्हणजे काय झाली, ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पद दिलं. कोणतं, आता ईश्वरावर जाईल का बरं, ईश्वर कारण नाही का, पण ईश्वर कसा आहे, साधारण कारण आहे. आणि आपल्याला कसा पाहिजे, लक्षात आलं जी. तेच पंक्ती दिली बघा. करण लक्षणे सापडला की नाही, काय जी, करण लक्षणे असाधारणत्व विशेषण अनुपादाने. सापडलं का, कर्णाच्या लक्षणामध्ये असाधारणत्व हे विशेषण दिलं नाही है ना. असाधारणत्व विशेषण अनुपादाने ईश्वर अदृष्टादे अपि व्यापारवत कारणस्य कारणत्वस्य सत्वात. ईश्वर अदृष्टादी बी कसे झाले, व्यापारवत कारण झाले. त्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणी काय जाईल, लक्षण जाईल. म्हणजे काय होईल,
तत्र अतिव्याप्ती वारणाय, त्यांच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये पद दिलं कोणतं? असाधारण इति विशेषण. काय जी? असाधारण इति विशेषण. लक्षात आलं जी? हा. आता असाधारण पदाचं प्रयोजन कळालं. असाधारण पद नाही दिलं तर अतिव्याप्ती कुठं? ईश्वराधिकावर. व्यापारवत हे पद नाही दिलं तर अतिव्याप्ती कुठं? संयोगावर काय होत आहे? अतिव्याप्ती होते. आता लक्षण बंद करण्याचं. काय लक्षण बंद करण्याचं? असाधारणम कारणम. कळलं? बास. पुढे काय आहे जी? हा, त्याचा विचार उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.